नमस्कार मंडळी. आता ना संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ झालेली आहे. प्रचंड थंडी आहे. मी स्वयंपाक ना थोडा लवकर करून घेते, कारण नंतर गार पाण्यामध्ये काम करायला अजिबात नको वाटतं. तर थंडीमध्ये ना गरमागरम चटपटीत असं आपण बेत करणार आहोत, जो अगदी झटपट तयार होईल आणि कमी भांडे पडतील. तर माझ्या आईच्या पद्धतीने आज मी तुम्हाला ही रेसिपी दाखवते. यापुढे मोठ्या मोठ्या स्ट्रीटवरच्या चवीसुद्धा फिक्या पडतील, इतकी जबरदस्त आणि झटपट तयार होते. तर 1 वाटी फ्लॉवरची फुलं चिरून घेतलेली आहे. संपूर्ण भाज्या जाडसर चिरून घ्यायच्या, काहीच बारीक वगैरे चिरण्याची गरज नाहीये. 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतले, साल काढून जाडसर चिरून घ्यायचे. आता हिवाळ्यामध्ये तर मस्त नवीन बटाटा मिळतो, अजिबात गोड वगैरे लागत नाही, छान लागतो. बटाटे चिरून झाले. एक लहान आकाराचा टोमॅटो बिया काढून जाडसर चिरून घ्यायचा आहे आणि एक लहान आकाराची शिमला मिरची सुद्धा जाडसर चिरून घ्यायची. मोठी शिमला मिरची असेल तर आत्ता अर्धी चिरून घ्या आणि अर्धी आपण नंतर वापरूया. भाज्या एकदा पाहून घ्या. 3 मध्यम आकाराचे बटाटे, वाटीभर फ्लॉवरची फुलं, लहान वाटीने पाऊण वाटी ताजा हिरवा मटार, एक लहान आकाराची शिमला मिरची आणि लहान आकाराचा एक टोमॅटो. 2 ते 3 वेळा भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. भाज्या झटपट कुकरमध्ये शिजवणार आहोत. भाज्या शिजवताना 2 क्यूब बटर घालायचं. बटर नको असेल तर तूप किंवा तेलसुद्धा घालू शकतात. बटर हलकंसं वितळलं की यामध्ये धुवून घेतलेल्या भाज्या घालायच्या आहे. त्यानंतर यामध्ये भाज्यांपुरती चवीनुसार मीठ घालायचं आहे. सोबतच अर्धा चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे. आता संपूर्ण साहित्य व्यवस्थित एकजीव करून मध्यम आचेवर 1 ते 1.5 मिनटं भाज्यांना हलकंसं पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. या पद्धतीने भाज्या शिजवताना अर्धा चमचा पावभाजी मसाला आवर्जून घाला. भाज्यांची चव खूप छान लागते. भाज्या फिक्या फिक्या अजिबात लागत नाही. 1 ते 1.5 मिनटं परतलं, भाज्यांना पाणी सुटलं. भाज्या शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे. फक्त भाज्या बुडतील इतकंच पाणी घालायचं, यापेक्षा जास्त पाणी नको, नाहीतर भाज्या व्यवस्थित शिजत नाही. कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर 5 शिट्ट्या करून कुकरची वाफ जिरू द्यायची. तर मंडळी, कुकरच्या शिट्ट्या झाल्या, वाफ जिरते, तोपर्यंत आपण पुढची तयारी करू. 2 मध्यम आकाराचे कांदे जमतील तितके छान बारीक चिरून घ्यायचे. आपण मस्त चटपटीत पावभाजी करतोय मंडळी. ही पावभाजी इतकी अप्रतिम होते ना. पावभाजी करताना जास्त कांदाही घालायचा नाही, नाहीतर गुळचट लागते. त्यानंतर परत एक लहान आकाराची शिमला मिरची जमेल तितकी बारीक चिरून घ्यायची. सुरुवातीला जर मोठी शिमला मिरची वापरली असेल ना, तर अर्धी वाफवताना घालायची आणि अर्धी कांद्यासोबत चिरून घ्यायची. 2 टोमॅटो बिया काढून जाडसर चिरून घ्यायचे आणि या टोमॅटोची पाणी न घालता प्युरी करून घ्यायची. माझी आई ना पावभाजी करताना टोमॅटोची प्युरी करून घेते. त्याने रंगही छान येतो, चवही छान येते आणि मसाला मस्त मिळून येतो. एकदा करून पहा. भाज्यासुद्धा छान शिजलेल्या आहे, वाफ जिरलेली आहे. पाणी कमीच होतं म्हणून व्यवस्थित अशा मॅश केल्या जात आहे. मॅश करून घ्यायच्या. तुमच्याकडून चुकून जास्त पाणी झालं असेल तर पाणी थोडं काढून घ्या आणि मग भाज्या मॅश करा आणि नंतर ते पाणी त्यामध्ये मिक्स करा, म्हणजे भाज्या एकसारख्या स्मूथ मॅश होतील. आता पावभाजीची फोडणी करण्यासाठी 2 चमचे तेल गरम करायचं किंवा तुमच्या गरजेनुसार. अर्धा टीस्पून जिरे घालायचे. जिरे छान फुलले की लगेच त्यामध्ये चिरलेला कांदा आणि चिरलेली शिमला मिरची घालायची. कांद्यासोबत थोडी तरी कच्ची शिमला मिरची नक्की घाला, पावभाजीला चव अप्रतिम अशी लागते. मध्यम आचेवर कांदा 1.5-2 मिनटं परतून घ्यायचा. गॅस मध्यम ठेवायचा. कमी ठेवला तर कांद्याला आणि शिमला मिरचीला पाणी सुटेल, व्यवस्थित परतलं जाणार नाही. 1.5-2 मिनटं कांदा शिमला मिरची परतली, अर्धवट कच्चंच आहे, तेव्हा त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची, 1 टीस्पून लहान चमच्याने मोजून. आता कांदा लालसर होईपर्यंत परतायचा. बाकीचं साहित्यही छान परतलं जाईल. पाहू शकतात, कांदा छान लालसर होईपर्यंत परतला. खूप ब्राऊन करायचा नाही, नाहीतर चवीला कचकच लागतो दाताखाली. कांदा लालसर झाला की त्यानंतर यामध्ये 2 टोमॅटोची प्युरी घालायची. टोमॅटो प्युरी घालून सुद्धा व्यवस्थित एकजीव करून मध्यम आचेवर 1.5-2 मिनटं परतून घ्यायचं, म्हणजे छान तेल सुटेल, टोमॅटोचा कच्चापणा निघून जाईल. टोमॅटो प्युरी घालूनही परतून घेतलं. आता मसाले घालायचे. पाव चमचा हळद, 1.5 चमचा काश्मीरी मिरची पावडर, ज्याने पावभाजीला रंग खूप छान येतो, आणि 1 चमचा पावभाजी मसाला, 1 मोठा चमचा भरून. हा पावभाजी मसाला थोडासा चवीला तिखट आहे, म्हणून चवीला तिखट असणारं लाल तिखट मी वापरलं नाही, संपूर्ण रंगाचं लाल तिखट वापरलं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट आणि मसाला कमी जास्त करू शकतात. मसाले घालून मिनिटभर परतलं. त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आता लो फ्लेमवर तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा, म्हणजे छान मसाला परतला जातो, तेल सुटतं आणि पावभाजीची चव छान लागते. परतत असताना एकदा मॅशरने मॅश करून घ्यायचं, म्हणजे कांदा, शिमला मिरची, टोमॅटो प्युरी सगळं एकसंध होतं.
मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे. मॅश करून घेतलेल्या भाज्या यामध्ये घालायच्या. रंग पाहू शकतात काय अप्रतिम आलेला आहे. भाजी सुद्धा चवीला भन्नाट लागते. तुम्ही सुद्धा एकदा टोमॅटो प्युरी करून घालून पहा. भाजी घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. आता खूप दाटसर आहे. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालायचं. इथे मी ग्लासभर पाणी घातलेलं आहे, कारण सुरुवातीला जरी पातळ दिसत असलं पण आपण मंद आचेवर 7 ते 8 मिनटं ही भाजी उकळणार आहोत आणि गार झाल्यानंतर बटाटा असल्यामुळे हळूहळू ती घट्ट व्हायला लागते, म्हणून तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी घालू शकतात. इथे मी ग्लासभर पाणी घातलं. पावभाजी आहे म्हटल्यावर बटर हे आलंच. परत 2 क्यूब बटर घातलं, कोथिंबीर घातली आणि पाव चमचा पावभाजी मसाला वरतून घातला. असा थोडासा पावभाजी मसाला वरतून घातला की भाजीला सुगंध अप्रतिम असा येतो. तुम्हाला मसाल्याचं प्रमाण कळणार नसेल ना, तर लागेल तितका मसाला काढून घ्यायचा आणि 3 टप्प्यात आपण जसा घातलाय तसा घालायचा. चवीनुसार मीठ घालायचं आहे. भाजी शिजतानाही मीठ घातलं आहे त्याच अंदाजाने. संपूर्ण साहित्य एकजीव केलं. उकळी आली, झाकण ठेवून मंद आचेवर 7 ते 8 मिनटं पावभाजी उकळून घ्यायची. तर मध्ये चमचा आडवा ठेवा झाकणाला होल नसेल तर. पावभाजी 7 ते 8 मिनटं उकळून झाली. तुम्हाला दाखवतेच, त्याआधी आपण पाव भाजून घेऊया. भाजी इतकी चटपटीत आहे म्हणून पाव मी सिंपलच ठेवते. तूप किंवा बटरसोबत पाव आपण भाजून घेऊ शकतो. कोथिंबीर घालायची थोडीशी, दिसायला आणि चवीला छान दिसतं. आता आपल्या महाराष्ट्रात मिळतात तसे लादी पाव सगळीकडे मिळत नाही, तर या पद्धतीचे पाव इथे दिल्लीमध्ये मिळत आहेत. तर मी याच पावपासून आता पावभाजी केली आहे, म्हणजे पावभाजीसोबत हेच पाव सर्व करणार आहे. गोड नव्हते पण थोडेसे वेगळे होते, चवीला चांगले लागले. छान असे खरपूस मी पाव भाजून घेतलेले आहे. भाजीसुद्धा तयार आहे. तुम्हाला दाखवते भाजी किती अप्रतिम अशी झालेली आहे. रंग, चव सगळंच मस्त होतं. तर पाहू शकतात मंडळी, भन्नाट चवीची अगदी झटपट तयार होणारी पावभाजी तयार आहे. काही साहित्य बारीक चिरायचं नाही आहे म्हणून पटकन होते. झटपट कांदा, शिमला मिरची चिरून घ्यायची, टोमॅटो तर मिक्सरलाच लावायचा आहे. मस्त चवीची पावभाजी तयार झाली आहे. कोथिंबीर घालून गरमागरम पावभाजी सर्व करायची. कुडकुडत्या थंडीमध्ये गरमागरम पावभाजी खायला खूप मस्त लागते. तुम्ही सुद्धा माझ्या आईच्या या पद्धतीने पावभाजी नक्की करून पहा. तुम्हा सर्वांना खूप आवडेल. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची ही पावभाजीची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक आवर्जून करा. रेसिपीची लिंक नातेवाईक मित्रमंडळींमध्ये नक्की शेअर करा. आणि हो, तुम्ही रेसिपी तर पाहतात पण चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. भरपूर वेगवेगळ्या स्ट्रीट फूडच्या रेसिपींची लिंक, पूर्ण प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यासुद्धा नक्की पहा. परत भेटते अशाच एक छानशा चमचमीत चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.